सावनेर तालुक्यातील कवडस परिसरात दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात एका 24 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. यश संतोष मोरे असे मृत तरुणाचे नाव असून ते वल्ली येथील WCL मध्ये अवघ्या 2 महिन्यांपूर्वी सेवेत रुजू झाले होते. या घटनेत रितेश बागडे व त्यांची बहीण दीप्ती बागडे हे जखमी झाले असून दीप्ती बागडे यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. त्या RCP पोलीस दलात कार्यरत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार यश मोरे हे आपल्या दुचाकीने प्रवास करत असताना प्राथमिक माहितीनुसार रॉंग साईडने जात होते. त्याचवेळी विरुद्ध दिशेने ज्युपिटर दुचाकीवरून रितेश व दीप्ती बागडे हे नागपूरच्या दिशेने येत असताना दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. धडक इतकी तीव्र होती की तिघेही रस्त्यावर फेकले गेले. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड, रोहित कश्यप, विकेश सहारे आणि हितज्योती आधार फाउंडेशनच्या टीमने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले. सावनेर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव व त्यांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले. मात्र वल्ली येथे उपचार सुरू असताना यश मोरे यांची प्राणज्योत मालवली, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. कवडस परिसरात गेल्या अवघ्या 4 दिवसात अपघाती मृत्यूची ही दुसरी घटना असल्याने रस्ते सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनलाय. रॉंग साईडने आणि भरधाव वेगाने वाहने चालवण्याच्या वाढत्या प्रवृत्तीमुळे हे अपघात घडत असल्याचा प्राथमिक अंदाज असून सावनेर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करतायत. प्रशासनाने या मार्गावरील वाहतुकीवर तातडीने नियंत्रण मिळवून सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. सावनेर येथून वैभव काकडे यांची रिपोर्ट.